नमस्कार. आज आम्ही निघालो आहोत शेताला. रविवार म्हटलं की शेताकडची एक चक्कर ठरलेलीच असते आमची. आणि शेतात पोहोचेपर्यंत हे दोघेही झोपलेले होते. किती सुंदर वातावरण आहे ना. आता आम्ही पोहोचलोय शेतामध्ये. गाडी इथंपर्यंतच येते, त्याच्यामुळे इथून आम्हाला चालत जावं लागणार आहे. पर्वचं पण ब्लॉग शूट करणं चाललंय. शेतातलं वातावरण किती छान असतं ना. आलं की मन प्रसन्न होतं. शहरातल्यासारखं गाड्यांचा आवाज नाही, गोंधळ नाही, एकदम शांत निवांत वाटतं. इथली झाडं हिरवळ बघून मनाला एक प्रकारची शांतता मिळते. ही शांतता वेगळीच असते. अशी शांतता खरंच प्रत्येकाने अनुभवली पाहिजे, कारण आपण तेच रुटीनचं जीवन जगत असतो. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं, थोडीशी शांतता आपल्याला पाहिजे असते. आणि त्यासाठी कुठे लांब फिरायला जायची पण गरज नसते बरं का. आपल्या शेतात किंवा घराच्या अंगणात सुद्धा आपण झाडांसोबत थोडा वेळ घालवला ना, बघा किती माइंड रिफ्रेश होतं ते. मागे जो वादळी पाऊस झाला ना इकडे, त्याच्यामध्ये हे चिंचेचं मोठं झाड पडलेलं आहे. आणि आता इथं ऊस लावणी चाललेली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचं काम चालू आहे. आत्तापर्यंत अर्धं लावून झालं आहे. इकडे पण हा ऊसच आहे, 1 महिनाभरापूर्वीच लावलेला आहे. आणि हे मोठं जांभळाचं झाड, याचा पण फाटा मोडलेला आहे वाऱ्याने. त्याच फाट्याचे आता मी जांभळं तोडून घेते. हे जांभळं खूपच छोटं आहे, म्हणजे खायला गोड आहे पण खूपच छोटी आहे, चिट जांभळ. दुसरे जे झाड आहे ना त्याचे खूप मोठे आहेत जांभळं आणि खायला पण छान आहेत. काल हा फाटा वाऱ्याने तुटला आहे, त्याच्यामुळे सहज जांभळं हाताला येत आहेत अगदी तोडण्यासारखं. हे बघा किती छोटे छोटे जांभळं आहेत. एवढी जांभळं मिळाली. हे थोडं उशिराच येते वाटतं. आणि इकडं आंबे उतरवणं चालू आहे. शेवटचेच आंबे आहेत आता. हे झालं की मग आंबे संपले. आहेत का नाही आहे तो? या झाडाचे आंबे थोडे उशिराच येतात, जून एंड मध्येच. बघ आंबे किती काढलेत बरोबर. हे बघ भैया किती वर चढलाय ते आंबे तोडायला मदत करायला. काय खायलीस तुझी मग? चढ. हां चढ. यावेळी ही अशी ट्रिक वापरून आम्ही आंबे काढले, कारण ती बागवानाकडची जी जाळी असते आंबे काढायची ती मिळालीच नाही. दुसरंच कोणीतरी घेऊन गेलेलं होतं. इकडे बघ माझ्याकडे. झालं आलं. बस तिथं थोडा वेळ. हा बस तिथं. मंदिर मा
पडशील रे परवा. तुम्हाला जर शेताकडचे ब्लॉग किंवा डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बघा हे एवढे आंबे निघालेले आहेत. ये परवा. खाली हळू उतर. हां उतर. त्या दिवशी वारे आणले पडले. हां. का शेतातली सगळे कामं झालेत. आता आम्ही निघालोय घरी. जाता जाता थोडी माती घेतली घरातल्या कुंड्यांसाठी, कारण पावसामुळे सगळे कुंड्यातली माती वाहून गेलेली आहे अर्धी अर्धी, तर त्याच्यामुळं माती लागणारच आहे. आंबे, जांभळं आणि थोडीशी माती घेऊन आता आम्ही निघालोय घरी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.